बरं काय असतं पाईप आउट टेम्पी पॅटर्न सिस्टम म्हणतात ते ज्यावेळेस म्हणजे हा जो टॉपिक आहे हा काम का असतो ना 2 माणसं 4 दिवस सोबत काम करतात त्या टॉपिकशी अटॅच आहे ठीक त्यावेळेस सूत्र सत्य सूत्र यायला लागू पडतं आता कसं आहे बघा आता पाइप ए एक टैंक को 80 मिनट में भर सकता है कितने मिनट 80 और पाइप बी उसी टैंक को 40 मिनट में भर सकता है यदि ए और बी दोनों एक साथ खोला जाए तो टैंक भरने में कितना समय लगेगा ये जो उदाहरण है 2 टैंक को सोडलं एक पहिलं बघा एक तर लसावी काढून आता काय 80 दुसरं ए 80 मिनिटात बी 40 नाही झालं असेल किती 80 देतात 80 एक 40 जुनी बरोबर आता दोघं ते भरतायत एकच काम करून दोघांची काय करावं बेरीज करावं दोनने आता तो जसा असतो त्याला सेवला बेरीज त्याने मागून घ्यायची तीन दुनी 6 किती उरले आता 3 सतर 18 बाकी आता एक तर पूर्णांक उत्तर येतं पूर्णांक आता जी बाकी असते ती घ्यायची छेदाला जी संख्या मागते ती खाली भागाकार 26.2/3 आता दुसरी पद्धत त्याला सूत्र आहे बघा a गुणिले b a अधिक हे सूत्र आहे हे दुसरा पद्धत आहे ए म्हणजे पहिला बी म्हणजे दुसरा आता 80 गुणिले 40 80 अधिक जर दोघे कधी भरत असते तर प्लस करायचं आता दोघं खाली करायचं मायनस करायचं आपण पुढे जाऊन घेऊ तसं आता बेरीज आता 40 दिले 40 दिले 80 दिले असं नाही करायचं ना खाली बेरीज करून घ्यायचं 80 गुणिले 40 80 40 किती बरोबर हा शून्य गेला हा शून्य 3 4 1 4 3 12 आलं उत्तर एक टंकी को क्रमशः 2.20 घंटे भर सकते ये दोनों पाइप खोल लिए जाए तो टंकी कितने समय भरेगा तब बता 20 आणि 30 कसं किती बरोबर कसं बरोबर हे नाही जमलं तर आपण स्क्राइब्स बरोबर शून्य केला शून्य केला 5 चौक 30 हा शून्य गेला हा शून्य गेला कोणता एक मायनस करा बाकी पूर्ण जातो हा शून्य गेला हा 5 7 30 2 मिळवा 6 किती 12 लसाने काय राहते याचं गणित सोडायचं दो पाइप एक टंकी क्रमशः 45 घंटे और 36 घंटे भर सकते हैं यदि दोनों पाइप खुल जाए तो टंकी कितने सेकंड भरेगी
45 गुणिले 36 आणि 45 गुणिले 90. आता 45 आणि 36 किती हो? 81 बरोबर. ठीक आहे. 9 9 चौक 9 पाचा किती घंटे? 10 15 15 10 25 5 15 25 5 1 5 10 आणि 1 6 1 मिनिट रेस्ट. आता तुम्हाला वाटत असेल की खाली करायचं म्हणजे आपण मायनस द्यावं लागेल, पण नाही. ते एकच होतं बघा. एक थोडे भांडे त्याला 2 छेद आहेत. पहिलं छेद 4 मिनिटात खाली करतोय, दुसरं छेद त्याला 12 मिनिटात खाली करतोय. दोघे एकच काम करतात, खाली करतात. ठीक. यदि हिसाब एक निश्चित दर से हो रहा है, म्हणजे पानी करणं सतत चालू आहे का, तर 2 छिद्रों को कटोरा के अंदर खाली हो जाएगा. आता दोघे एकच काम करतात म्हणजे दोघांची बेरीज करावी लागते. ठीक आहे. 4 आणि 5 12 4 4 1 4 चौक 4 1 ठीक आहे. ज्यावेळेस समजा आता एक भरत असता आणि एक खाली करत असता तर आपण मायनस केलं असतं, त्यावेळेला दोघं एकच द्यायचं. एक टँक 2 होल आहेत. पहिला किती मिनिट कॅल्क्युलेट 3 मिनिटात, दुसरा किती मिनिटात 5. दोघं काय करणार, एकच काम करतात पण दोघांचं काय करावं लागेल. 5 1 15 हे पण उत्तर बरोबर आहे. परत 15 भागिले 8 1 किती उरले 7. जी संख्या भागात छेदस्थानी भागात पुढे बाजू 1.708. समजतंय ना प्रश्न? आता इथे काय प्रॉब्लेम है, एक टंकी को 20 मिनट में भर सकता है, जबकि दूसरा पाइप इसे 60 मिनट में खाली कर सकता है. आता एक काय करते, भरते, काय करते, खाली करते. ज्यावेळेस असा त्यांचा प्रश्न असेल त्यावेळेस ते पण 2 पद्धती सोडवते, प्लस एक पद्धत आणि एक दुसरी आपली सूत्र. ज्यावेळेस खाली करतो त्यावेळेस ए गुणिले ए बी आणि ए वजा एक पद्धत. दुसरी पद्धत असेल आता ए म्हणजे काय, पहिला 20 गुणिले 60 60 गुणिले बरोबर 60 आता 20 किती उरले 40. शून्य गेला 2 1 2 दुनी 4 3 दुनी 4 किती 30. पर अगर मिनटल चालायचं तर मिनिटात येईल, तर घंटेल झाले उत्तर घंटा 30 मिनिट. ही एक पद्धत. दुसरी पद्धत लसाई पद्धत. आता बघा 20 आणि 7 लसाई किती येणार, एक पाईप पहिला तो भरतोय म्हणजे काय करतोय खाली. आता 20 आणि 7 लसाई किती 7 येईल ना, 20 3 60 20 3 60 60 1 7. आता हा भरतोय मुलीचा प्लस हा खाली भरतोय बरोबर.
तीनात नाही गेले किती 2 लसाय किती 7 30 दुनी 7 आलं उत्तर 30 मिनिट असे प्रश्न असतात त्या टॉपिकला. आता डेली आपली सिरीज चालू आहे.